हाय स्टुडंट, कसे आहात तुम्ही सगळे? तर पहा आपण 12वी कॉमर्स HSC बोर्ड एक्झाम 2025 विषय आहे चिटणीसाची कार्यपद्धती. ठीक आहे. तर चिटणीसाची कार्यपद्धती म्हणजेच काय, तर सेक्रेटरियल प्रॅक्टिस SP. तर यामधील जे प्रश्न महत्त्वाचे आहेत तर त्या प्रश्नांचा आपण अभ्यास करत आहोत. म्हणजे ते प्रश्न मी तुम्हाला काढून दिलेले आहेत. कारण याचा पेपर तुमचा कधी आहे, तर 18 फेब्रुवारी 2025 या दिवशी तुमचा SP चा पेपर होणार आहे. ठीक आहे. तर SP च्या पेपरमध्ये तुमचा जो प्रश्न चौथा आहे, फरक स्पष्ट करा. तर जो तुमचा प्रश्न चौथा आहे, तर यामध्ये कोणत्या प्रश्नांचा तुम्ही अभ्यास करून जायचा आहे जेणेकरून तुम्हाला ते क्वेश्चन हे इझी जातील. तर त्या पूर्ण क्वेश्चनचा आज आपण अभ्यास घेणार आहोत. तर पहा, मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न दुसरा संकल्पना स्पष्ट करा. तर यामधील संकल्पना कोणत्या तुम्हाला एक्झामला पडतील तर ते आपण पाहिलेले आहे. जर तुम्ही ते पाहिला नसेल तर व्हिडिओमध्ये जाऊन ते तुम्ही पाहू शकतात. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून यापुढील येणारे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. तसेच तुम्ही 12वी झाल्यानंतर BCom घ्याल आणि किंवा BA घ्याल तर याचा पूर्ण स्वाध्याय सिलेबस आपल्या चॅनेलवरती अवेलेबल आहे. त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढे तुम्हाला कामाला येईल. तर बघा, आज आपण प्रश्न चौथा फरक स्पष्ट करा. तर फरक स्पष्ट करा हा प्रश्न आज आपण पाहणार आहोत. तर यामधील कोणते प्रश्न महत्त्वाचे आहेत तर ते आपण आज पाहणार आहोत. तर फरक स्पष्ट करा यामध्ये तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये म्हणजेच जो तुमचा 12वीचा SP चा पेपर आहे त्यामध्ये प्रश्न चौथा तुम्हाला फरक स्पष्ट करा हा असणार आहे. तर त्या फरक स्पष्ट करा या प्रश्नामध्ये तुम्हाला 4 प्रश्न दिले जातील. त्यामधील तुम्हाला कोणतेही 3 प्रश्न सोडवायचे आहेत. ठीक आहे. तर पहा, याला गुण किती असतील तर 12. 3 प्रश्नाला 12 गुण असतील तर एका प्रश्नाला किती झाले सांगा बरं? 3 3 1 3 3 चौक 12. तर एका प्रश्नासाठी किती गुण असतील तुम्हाला तर 4 गुण. तर असे 3 क्वेश्चन तुम्हाला सोडवायचे आहेत, तेव्हा तुम्हाला इथे 12 गुण भेटतील. तर पहा, यामधील प्रश्न कोणते महत्त्वाचे आहेत. प्रश्न पहिला आहे स्थिर भांडवल व खेळते भांडवल. तर पहा, आता स्थिर भांडवल व खेळते भांडवल, आता फरक स्पष्ट कसा करायचा, तर फरक स्पष्ट करताना तुम्हाला घटकाचे मुद्दे लिहिणे महत्त्वाचं आहे. कारण मुद्द्याला सुद्धा तुम्हाला मार्क भेटतात आणि चिटणीसाची कार्यपद्धती यामध्ये तुम्हाला 7 ते 8 घटक लिहून तुम्हाला फरक स्पष्ट हा करायचा आहे. जेणेकरून तर पहा, अर्थशास्त्रामध्ये खूप वास्ट लिहायचं नाही, तर फक्त 2 किंवा 3 घटक तुम्हाला लिहून अर्थशास्त्रामधील फरक स्पष्ट करायचा आहे. परंतु इथे चिटणीसाची कार्यपद्धती यामध्ये तुम्हाला तसं करायचं नाही, तर जास्त पॉईंट लिहून तुम्हाला जास्त फरक स्पष्ट करायचा आहे. तर फरक स्पष्ट करा याची उत्तरे तुम्ही कधीच पाहिली नसेल तर त्याची उत्तरे आपल्या चॅनेलवरती अवेलेबल आहेत. प्रत्येक चॅप्टरचा प्रत्येक विषयाचा आपण स्वाध्याय सोडून घेतलेला आहे. ठीक आहे. तर ते जाऊन तुम्ही पाहू शकतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे भाग आणि कर्जरोखे यातील फरक स्पष्ट करा. भाग आणि कर्जरोखे यातील फरक स्पष्ट करा. त्यानंतर तिसरा क्वेश्चन आहे प्राथमिक भाग विक्री आणि पुढील भाग विक्री. तर प्राथमिक भाग विक्री आणि पुढील भाग विक्री. स्क्रीनवर काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही माझ्या व्हॉईसकडे लक्ष द्या जेणेकरून तुम्हाला व्हॉईस ऐकून तुम्हाला क्वेश्चन कोणता विचारलेला आहे ते समजून येईल. ठीक आहे. तर काही विद्यार्थ्यांची अशी कमेंट होती की स्क्रीन क्लिअर दिसत नाही, तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, कोपऱ्यामध्ये तुम्हाला सेटिंगचं ऑप्शन आहे, ते सेटिंगवरती क्लिक करा, क्वालिटी ऑप्शन येईल. तर क्वालिटीवर क्लिक करा आणि हायर क्वालिटी हा ऑप्शन चॉईस करा, म्हणजेच तुम्हाला स्क्रीन क्लिअर दिसेल. ठीक आहे. त्यानंतर बघा, चौथा क्वेश्चन आहे भागांचे हस्तांतरण आणि भागांचे संक्रमण. भागांचे हस्तांतरण आणि भागांचे संक्रमण हा फरक स्पष्ट करामध्ये प्रश्न विचारण्यात येईल. तर मी काही प्रश्न काढून दिलेले आहेत, त्या पूर्ण प्रश्नांचा अभ्यास करून जायचा आहे. फक्त 1-2च प्रश्न अभ्यासून जायचे नाहीत. ओके. त्यानंतर पहा, 5वा प्रश्न आहे डिमटेरियलायझेशन आणि रिमटेरियलायझेशन. डिमटेरियलायझेशन आणि रिमटेरियलायझेशन याचा फरक तुम्हाला स्पष्ट करायचा आहे. त्याचबरोबर अंतिम लाभांश आणि अंतरिम लाभांश. अंतिम लाभांश आणि अंतरिम लाभांश
हा सुद्धा फरक स्पष्ट करा. त्याचबरोबर 7वा आहे लाभांश आणि व्याज. तर लाभांश आणि व्याज याचासुद्धा फरक स्पष्ट करायचा आहे. म्हणजेच तुम्हाला वाचून जायचं आहे, अभ्यास करून जायचं आहे. त्यानंतर 8वा प्रश्न आहे प्राथमिक बाजार आणि दुय्यम बाजार. तर प्राथमिक बाजार आणि दुय्यम बाजार याचा फरक स्पष्ट करा. त्याचबरोबर 9वा नाणे बाजार आणि भांडवल बाजार यातील फरक स्पष्ट करा. आणि त्याचबरोबर 10वा प्रश्न आहे मालकीचे भांडवल आणि कर्जाऊ भांडवल. तर पहा, मालकीचे भांडवल आणि कर्जाऊ भांडवल यातील फरक तुम्हाला स्पष्ट करायचा आहे. तर पहा, तुम्हाला इथे मी 10 प्रश्न एकूण काढून दिलेले आहेत. आणखीन एकदा मी रिव्हिजन करते जेणेकरून तुमच्या पूर्ण लक्षात येईल. फरक स्पष्ट करा यातील आपण महत्त्वाचे प्रश्न पाहत आहोत. ठीक आहे. तर पहिला प्रश्न होता स्थिर भांडवल व खेळते भांडवल. सेकंड क्वेश्चन होता भाग आणि कर्ज रोखे. थर्ड क्वेश्चन होता प्राथमिक भाग विक्री आणि पुढील भाग विक्री. त्याचबरोबर फोर्थ क्वेश्चन होता भागांचे हस्तांतरण आणि भागांचे संक्रमण. 5वा होता डिमटेरियलायझेशन आणि रिमटेरियलायझेशन यातील डिफरन्स. 6वा होता अंतिम लाभांश आणि अंतरिम लाभांश यामधील फरक स्पष्ट करा. 7वा होता लाभांश आणि व्याज. लाभांश आणि व्याज यातील फरक स्पष्ट करा. 8वा आहे प्राथमिक बाजार आणि दुय्यम बाजार. 9वा आहे नाणे बाजार आणि भांडवल बाजार. आणि लास्ट आहे मालकीचे भांडवल आणि कर्जाऊ भांडवल. तर अशा पद्धतीने हे 10 क्वेश्चन परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. तर याचा तुम्हाला पुरेपूर अभ्यास करून जायचा आहे. यात काही अडचण असेल तर विचारू शकतात. पेपरची तारीख तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ज्यांनी टाईम टेबल व्यवस्थित पाहिला नसेल तर टाईम टेबलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे, तिथे जाऊन पाहू शकतात. जर तिथूनसुद्धा कळालं नसेल तर कमेंट करा, मी सेपरेटली तुमचा कॉमर्सचा टाईम टेबल हा वेगळा बनवून तुम्हाला सेंड करेन. तर 18 फेब्रुवारी 2025 या दिवशी चिटणीसाची कार्यपद्धती याचा पेपर तुमचा होणार आहे. तर आपण पूर्ण प्रश्न, जे प्रश्न महत्त्वाचे आहेत, प्रत्येक प्रश्न आपण घेतलेला आहे. तर त्याचे व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये किंवा व्हिडिओजमध्ये जावा, तुम्हाला ते व्हिडिओ अवेलेबल होऊन जातील. तर पहा, आपण प्रश्न दुसरा पाहिलेला आहे, तिसरा, चौथा. तर हे पूर्ण आपण प्रश्न हे पाहिलेले आहेत, कोणते प्रश्न महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. तर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला या चॅनलवर तुमच्या 12वीच्या रिलेटेड, BCOMच्या रिलेटेड तसेच BAच्या रिलेटेड पूर्ण व्हिडिओज तुम्हाला अभ्यासायला मिळतील. तर भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करा. धन्यवाद.